आदिवासी विकास मंत्री गडचिरोली दौऱ्यावर दाखल झालेत। या दौऱ्यादरम्यान त्यांनी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या विद्यार्थिनींची चौकशी केली, विचारपूस केली। डॉक्टरांकडून उपचारांची सविस्तर माहिती घेतली, तसंच मुलीला सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सुद्धा केल्या। यावेळी रुग्णालय प्रशासनाशी सुद्धा त्यांनी चर्चा करून उपचारामध्ये कोणतीही कमतरता राहू देऊ नका याची खात्री करण्याचे निर्देश दिले। सध्या वैद्यकीय तज्ञांच्या देखरेखीखाली मुलीवर उपचार सुरू आहेत। तिच्या प्रकृतीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जाते। संबंधित आश्रमशाळेला सुद्धा उईके भेट देणार आहेत। प्रत्यक्ष कार्यवाहीचा घटनास्थळी जाऊन आढावा घेणार आहेत। संबंधित आश्रमशाळेलाही भेट देऊन या संदर्भातली पाहणी करणार आहेत। मी त्या अनुदानित आश्रमशाळेमध्ये जाणार, माझ्या मुलांशी मुलींशी संवाद साधणार, त्यांना समजावून सांगणार का शिक्षण घेतलंच गेलं पाहिजे, शिक्षणापासून दुर्लक्ष करू नये। झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे याच्या शंका नाही, परंतु आमचे मुलं इतर ठिकाणी जे आम्ही त्यांची भविष्यामध्ये व्यवस्था करणार आहोत, मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याशिवाय राहणार नाही। 3 महिन्याच्या आत ज्या ज्या संस्थेमध्ये सुविधेचा अभाव आहे त्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल। अनुदानित आश्रमशाळा त्यांच्या बंद करण्याचा निश्चितच ज्या ठिकाणी मुला-मुलींना अध्ययनासह सुविधेचा अभाव त्या निश्चित बंद करू अशा प्रकारचा निश्चय आदिवासी विकास विभागाने घेतलेला असल्यामुळे आता काय होत आहे, अनुदानित आश्रमशाळेमध्ये कुठलीही चूक झाल्यानंतर मुख्याध्यापक आणि वार्डनला पकडले जाते, परंतु यावेळी धोरण ठरवणार आहे का येणाऱ्या काळामध्ये जी शिक्षण संस्था जी चालवतात त्या शिक्षण संचालकावर FIR दाखल करण्याची येणाऱ्या काळामध्ये आम्ही नियोजन करून त्यांच्यावर दाखल करणार।